मी मान्य करतो ना. मी माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्यामुळेच मी मोठा झालो, मला हे दिवस दिसले आणि त्यामुळे माननीय बाळासाहेब हेच माझे गुरु आणि सर्वस्व आहे. स्थापना दिवस आहे. नाही, स्थापना आहे बघा, तुम्ही काहीतरी हे होत आहे. स्थापना दिवस आता ती शिवसेना ओरिजिनल एकनाथ शिंदेकडे गेली आहे कायदेशीर. त्यामुळे तुम्ही जे काय तुम्हाला इंटरेस्ट आहे ना, त्यांची शिवसेना राहिलेली नाही, त्यांचं दुकान बंद. हा, ते धडपडत जरी असले ना, बाळासाहेब कट्टर हिंदुत्ववादी होते. माननीय बाळासाहेबांनी काही तडजोड केली नाही पदासाठी आणि पैशासाठी. या लोकांनी पदासाठी तडजोड केली, तेव्हा माननीय बाळासाहेबांची आयडिओलॉजी विचारधारा यांनी सांभाळली आणि आजही सांभाळत नाही. आणि शिवसेना तर एकनाथ शिंदेकडे गेली आहे, त्यामुळे ह्यांचं कसलं वर्धन. मी सन्माननीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे प्रमुख म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे लवकरच राज ठाकरेंना स्नेह बोलवण्यासाठी निवडणूक काय आलं तुम्हाला बोलू शकते काय? एकनाथ शिंदे सेव काय झालं? ते कोणाच्या घरी कोणी जेवायला जाणं काय बंदी आहे का? ह्याची नोंद आहे ना, मातोश्री घेतील. नाही तर एका लढू हे कोण म्हणतं? सामनातून टीका करण्यात आली. सापणार म्हणजे कोण? संजय राऊत. संजय राऊत. आता एकाकी राहिलं कोण? एकटाच राहिलाय ते मातोश्रीवाले. त्यांच्याकडे कोणी यायला तयार नाहीये. काय राहिलं त्यांचं? मला वाटतं मीडियाला अन्य विषय नाही, महाराष्ट्रातील जनतेचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, बेकारीचे, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांनी हे नाहीयेत. अरे आम्हाला काय पडलंय? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, ते काय केलंय? काय दिलं नाही एक पैसा. आणि त्याच्याकडून महाराष्ट्राचं कोणतंही भवितव्य घडणार नाही. कोण आहे ते? आमदार किती, खासदार किती? त्यामुळे त्यांचा कुठलाही रोल आता सक्रिय राजकारणात महाराष्ट्राचं भवितव्य, देशात काही पडलं ना, देशाचे संबंध. ते वय फक्त त्यांचं लक्ष मुंबई महानगरपालिका 26 वर्ष दुकान मांडलं आणि जेवढं भ्रष्टाचार करायचं केलं महानगरपालिका. आता परत पाहतायत